वेलकम टू द मास्टर सत्यम माइंड सेशन, एव्हरीथिंग अबाउट माइंड. आजच्या सेशनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. सुरुवात करूया. टुडेज सब्जेक्ट, आजचा विषय आहे माइंड पॉवर, म्हणजे मनाची शक्ती, मनशक्ती. आता ह्या मनाच्या शक्तीबाबत आपण थोडंसं सविस्तर जाणून घेऊ. व्हॉट इज द माइंड पॉवर? माइंड पॉवर म्हणजे काय? आता आपण माइंड पॉवर बद्दल जाणून घेण्या अगोदर नॉर्मल जे आपले पॉवर असते ते जाणून घेऊया. आपण जे दिवसभरात करतो ते सुद्धा एक पॉवर असते, म्हणजे एक एनर्जी असते. पॉवर म्हणजे काय नीट समजून घ्या. पॉवर म्हणजे काय? असं शक्ती, एनर्जी असते. एनर्जी, पॉवर म्हणजे एनर्जी. आता आपण रात्री झोपतो, सकाळी उठल्यावर काय होतं? चार्ज होतो पूर्ण, म्हणजे एनर्जी फुल असते आपल्या. जसं आपण बॅटरी फुल्ली चार्ज करतो तसं आपण फुल्ली चार्ज होत असतो. मग सकाळी उठलं आपल्याला फ्रेश वाटतं. मग आपण दिवसभराचं शेड्यूल ठरवतो, काय करायचं, कसं करायचं, हे ते. मग त्या हिशोबाने ते पूर्ण आपण करून घरी येऊस्तोवर थकतो, म्हणजे आपली बॅटरी परत डिस्चार्ज होते. आपण परत डिस्चार्ज होतो. मग परत आपण जेवण वगैरे करतो, पाणी वगैरे पितो, थोडासा बरा वाटतं. मग आपण परत रात्री झोपल्या आणि परत रात्रभर आपण हे जे सायकल आहे ना फिरत असते. हे झालं डेली शेड्यूलसाठी लागणार आपली एनर्जी. आपल्या डेली शेड्यूलसाठी लागणारी ही एनर्जी झाली. एक पॉवर आहे आपण, हे माइंडचं पॉवर झालं. आपल्याला अतींद्रिय म्हणजे अतींद्रिय शक्ती, सबकॉन्शियस माइंड मध्ये आपली जी शक्ती दडलेली आहे त्याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. सुपर पॉवर जे म्हणतात, माइंड पॉवर, सुपर माइंड पॉवर, सुपर नॅचरल माइंड पॉवर, 3 प्रकारची शक्ती आहे. एक छोटस उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला कळून येईल. मला नेमकं काय म्हणायचं तुम्हाला कळून येईल. आपण समजा आपण धावतो, एक शर्यत आहे समजा, आपण धावू लागलो समजा. मग रनिंग रेस आहे समजा. धावलो आपण फास्ट धावलो. मग दमलो, कारण प्रत्येकाची कॅपॅसिटी असते. दमलो आपण. तर 4 लोकांसोबत जो व्यक्ती धावतो, समजा 4 किलोमीटर धावत असेल, बट आपण त्याला एकट्याला धावा म्हणलं तर तो 2 किलोमीटर मध्येच दमतो, थकतो. 2 किलोमीटर थकतो तो. मग जेव्हा समूह असतो, 4 लोक असते, 8 लोकांचा जेव्हा रेस असतो, तेव्हा तो 2 किलोमीटर थकणार नाही. तो 4-5 किलोमीटर पर्यंत सुद्धा धावेल. 4-5 किलोमीटर सुद्धा तो धावेल, पण शेवटी थकतो. 2 किलोमीटर राहू दे, 4 किलोमीटर राहू दे, जेव्हा थकतो तो, समजा तो पूर्णपणे थकलेला आहे, बसला, तो रिलॅक्स बसला, पूर्णपणे थकलेला आहे. आता जर त्याला म्हणलं की तुला ₹1,00,000 देतो, मी अजून 1-2 किलोमीटर पळ, तरी तो पळू शकणार नाही. या अवस्थेमध्ये तो पडला. समजा पडला म्हणजे थकून बसला, की आता थकणं तर काय, चालणं पण पॉसिबल नाही. थकणं तर लांबची गोष्ट, चालणं पण पॉसिबल नाही. ह्या पोझिशन मध्ये तो व्यक्ती बसला समजा. आता त्याचा माइंडचा पॉवर पूर्ण संपली. बॉडी अँड माइंडचा पॉवर पूर्णपणे संपलेला आहे. तो पूर्णपणे थकून दमून बसला. तुम्ही किती पैसे दिलं, काही ट्रॉफी दिली, 1 नंबरचा प्राइज जर देतो म्हटलं, तो आता पळू शकणार नाही, इव्हन नीट चालू पण शकणार नाही, अशी त्याची अवस्था झाली. तो पूर्णपणे थकला. थकून बसल्यावर अचानक त्याच्या समोर एक मोठा साप दिसला समजा, नाग. तो व्यक्ती काय करणार? तो व्यक्ती कोणाला विचारणार नाही, आता मी थकू का, मी जाऊ का, पळू का. साप दिसला की उठून थाटकन सुसाट वेगाने परत तो पळत जाणार. सुसाट वेगाने. आपण 2 किलोमीटर, तो साप जर त्याच्या मागे जर पडला तर तो 2 काय 4 किलोमीटर सुद्धा तो फास्ट पळेल. आणि जेवढा तो रेस मध्ये पडला तर त्याच्यापेक्षा जास्त वेगाने पळेल. जेवढा रेस मध्ये पडला होता त्याच्यापेक्षा जास्त वेगाने तो व्यक्ती पळेल.
आता नीट विचार करा, जो व्यक्ती एक 5 मिनिटं आधी पूर्ण थकून बसला होता, ज्याला चालणं पण शक्य नव्हतं, तोच व्यक्ती जर साप समोर आला तर अजून 5 किलोमीटर फास्ट वेगाने चालला. मग ही शक्ती आली कुठून? ही शक्ती आली कुठून? आणि तुम्ही विचार करा, तो व्यक्ती धावला असेल ना, जरा तुम्ही पण विचार करा की तुम्ही तर समजा तुम्ही एकदम जॉबवरनं किंवा ऑफिसवरनं थकून दमून एकदम घरी आला असेल. आता तुम्हाला कोण म्हटलं का हे जरा हे उचलायचं, हे करायचं, ते कर, तुम्हाला नाही बाबा मी थकलेला, तर मी काय करू शकणार नाही. तितक्यात कोणाच तरी फोन आला की ते ऍक्सिडेंट झाला, हे झाला, तर तुम्ही काय करणार? पटकन गाडी करणार, फास्टपणे जाणार. म्हणजे तुमचा जो थकवा जो आहे तो नाहीसा होणार आणि तुम्ही परत चार्ज होणार, एनर्जी तुमच्यामध्ये येते फास्ट पळायला. मग ही एनर्जी येते कुठून? ही एनर्जी येते कुठून? ही एनर्जी तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये रिझर्व असते. ही एनर्जी तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये रिझर्व असते, जे तुम्हाला जेव्हा गरज लागेल तेव्हाच ते ऑटोमॅटिक तुम्हाला मिळत असते. जेव्हा गरज लागेल तेव्हाच मिळत. जोपर्यंत तुमचा माइंड स्टेबल आहे, जोपर्यंत तुमचा माइंड स्टेबल आहे करायला, धावायला, पळायला, तोपर्यंत तो रिझर्व एनर्जी तसाच असतो. पळू लागला पळू द्या म्हणतो. पण जेव्हा तुमचा माइंडचा पॉवर संपतो तेव्हा सबकॉन्शियस माइंडची पॉवर तुम्हाला येत असते. ह्यालाच आपण माइंड पॉवर म्हणतो. माइंड पॉवर, माइंड हा एक भाग आहे आणि पॉवर हा एक भाग आहे. माइंड पॉवर हे एकत्र नाही आहे. माइंडची कॅपॅसिटी आहे, ठीक आहे, ते संपल्यावर मग पॉवर काम करतो. सबकॉन्शियस पॉवर काम करत असतो. हा एक छोटंसं उदाहरण आहे. ह्याचे मोठे मोठे उदाहरण सुद्धा आहेत. म्हणजे माइंडचे पॉवर ह्या विषयावर आपलं फारच सेशन होणार आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया माइंड पॉवर बद्दल. तुम्ही श्रीकृष्णाची गीता वाचला असेल, भगवद्गीता. मला भगवद्गीता म्हणायचंय. भगवद्गीता जेव्हा तुम्ही वाचला किंवा बघितला असेल टीव्हीवरती सिरियल वगैरे, त्यावेळेस श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगत असतो. भगवद्गीता त्या दोघांमधला संवाद असतो. भगवद्गीता म्हणजे श्रीकृष्ण अर्जुनचा दोघांमधला संवाद. पूर्ण 18 अध्यायाचा जो आहे प्रचंड कालावधीचा, तो दोघांमधला संवाद. परंतु श्रीकृष्ण सांगितला, अर्जुन ऐकला, त्याच्या सोबतच त्याच वेळी हस्तिनापूरमध्ये बसलेला धृतराष्ट्राचा सारथी संजय सुद्धा ऐकत असतो आणि पाहत असतो. आणि हे सर्व घटना तो धृतराष्ट्राला सांगत असतो. आता श्रीकृष्ण असं म्हणला, ह्याच्यावरती अर्जुनचा असा नकार होता. मग अर्जुन हा प्रश्न विचारला, श्रीकृष्णांनी असं ह्याचा उत्तर दिला. अर्जुन असा विचारला, कृष्ण असा सांगितला. हा जो पूर्ण गीता आहे तो हस्तिनापूरमध्ये धृतराष्ट्र सोबत बसलेला संजय जेव्हा त्याचा सारथी, तो धृतराष्ट्राला सांगत असतो. आता मला एक गोष्ट सांगा, ह्याच्यावरती बरेच हे पण झाले आहेत. धृतराष्ट्राचा सारथी संजय हा कोण मोठा ज्ञानी नव्हता, नाही देव नव्हता, काही नव्हता. तरी सुद्धा त्याच्याकडे एक पॉवर होता, पॉवर, शक्ती. त्याला म्हणतात क्लिअर विजन. क्लिअर विजन त्या शक्तीचं नाव. जो डोळे बंद करून कुठं काय चाललंय सगळं पाहू शकतो. डोळे बंद करून पाहिजे तिथं काय चाललंय तो पाहू शकतो. म्हणून धृतराष्ट्राची उत्सुकता होती, संजय काय चाललंय सांग, कृष्ण काय म्हणला, माझे लेकरं काय करलेत, अर्जुन काय म्हणला, युद्धामध्ये काय चाललंय. पूर्ण युद्ध होऊस्तोवर, भगवद्गीताच नाही, पूर्ण टोटल युद्ध संपूस्तोवर तो संजय धृतराष्ट्रासोबत राहून सगळे सांगत होता की आता हा मरला, आता दुर्योधन मेला, आता हानी मेला, दुःशासन मेला, जे काय असेल ते सगळं तो सांगत होता. तर त्याच्याकडे तो पॉवर होता क्लिअर विजन. क्लिअर विजन, दूरदर्शन.
दूरदृष्टी जी आपण क्लिअर दिसत होतं, तो सांगत होता. आता हे पॉवर त्याच्याकडे कुठून आलं असेल? सिंपली काही साधना आहेत, काही मंत्र आहेत, काही तंत्र आहेत, ज्याच्याद्वारे आपण हे सहजरित्या मिळवू शकतो. जसं एक काच आहे, समजा एक काच आहे. काच जर आपण असं पकडलं एका कागदावर तर त्याचं काही होणार नाही. पण तोच काच आपण बरोबर सूर्य त्याच्यामध्ये जाऊन परावर्तित होण्यासारखं दुर्बीण सारखं जर आपण पकडून जर फोकस केला कागदावरती, फोकस नाही केला तर कागदाला काय होणार नाही. पण जर आपण फोकस केला कागदावरती एकत्र, तर तो कागद क्षणार्धात जळून जातो. कागदच काय, तुमचं प्लास्टिक राहू दे, आपलं लाकूड राहू दे, जे काय होते सगळं क्षणार्धात जळून जातं. फोकस पाहिजे. म्हणजे तुम्हाला साधनामध्ये सिद्धी पाहिजे असेल, मनशक्ती जागृत करून घ्यायचा असेल, सबकॉन्शियस माइंडचे पॉवर तुम्हाला जर पाहिजे असेल, तर तुम्हाला तुमचं मन एकाग्र करावं लागेल. फोकस, जसं आपण दुर्बीणद्वारे फोकस करावं लागेल. मग तुम्ही ज्यावर फोकस कराल तिथं तुमचं पॉवर, तुमचं मन, तुमची मनशक्ती जागृत होते. सबकॉन्शियस पॉवर तिथं जागृत होते. हे सबकॉन्शियस पॉवर जागृत होण्यासाठीच पतंजलीचं योग सूत्र आहे. गोरखनाथांचं तंत्रसूत्र आहे. भगवान शिवचं पण तंत्रसूत्र आहे. बरेच तंत्र मंत्र, बरेच गोष्टी आहेत. जे ब्लॅक मॅजिक म्हणतात ते सुद्धा आहे, आणि जे व्हाईट मॅजिक आहे ते सुद्धा आहे. चांगले कामासाठी सुद्धा याचा वापर केला जातो आणि वाईट कामासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. म्हणून तर ना तुमच्या माइंड मध्ये एक लॉक सिस्टीम आहे. सबकॉन्शियस माइंडचे पॉवर तुम्ही पाहिजे तेव्हा वापरू शकत नाही, तुमच्या हातात नाही. आणि ही चांगली गोष्ट आहे की आपल्या हातात नाही. जर तुमच्या हातात जर पॉवर असेल, तुमच्या हातात जर सुपर पॉवर दिला असेल सहजरित्या, तर तुम्ही काय केलं असता? जिथवर मला समजतं माणसाचं मन असं आहे की स्वतःसाठी त्याचा वापर कमी करून दुसऱ्याचा सर्वनाशासाठी त्याचा वापर जास्त करणार. की ह्याचा ग्रोथ होऊ लागला, त्याचा ग्रोथ होऊ नये, तो चालला नीट, तो धडामदिशी पडाव, हे असं होलं ते तसं होऊ नये, हे असल्या गोष्टीसाठी आपण त्याचा वापर केला असतो. आणि तुम्हीच नाही, कारण तुम्हाला तो अनलॉक सिस्टीम आहे, तर प्रत्येकाला पण अनलॉक होऊन जाते ना. प्रत्येक जण तो तसा वापर केला असतो. म्हणून तर निसर्गाने आपल्याला एक लॉक सिस्टीम केलेली आहे की माइंडमध्ये बस जेवढं आहे तेवढंच तुम्ही हे करू शकता. त्याच्यापेक्षा जास्त जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला एक ठराविक प्रकारचं साधना, सिद्धी, मंत्र, प्रत्येक भरपूर आहेत विधी. त्या विधीद्वारे तुम्ही तुमच्या अंतर्मनाची शक्ती जागृत करून घेऊ शकता. इम्पॉसिबल नाहीये, लॉक आहे, फक्त अनलॉक करू शकता. प्रत्येक पॉवर जे पाहिजे ते पॉवर तुम्ही अनलॉक करू शकता. पण निसर्गाने तो लॉक केलेला आहे, आपल्या चांगल्यासाठी लॉक केलेला आहे. आपण अनलॉक करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. प्रत्येकाचे विधी आहेत त्याद्वारे आपण. परंतु जेव्हा आपण एखादं पॉवर मिळवण्याचा प्रयत्न करतो, जेव्हा सिद्धी किंवा साधना करत असतो, ते साधनाची जी आहे रचना अशा प्रकारे रचलेली असते की प्रथमतः तुमचं मन शुद्ध करते. ते तुमचं मन जसं जसं शुद्ध होईल तसं तसं तो पॉवर तुम्हाला येत जातो. आणि हे टोटल नॅचरल आहे. जोपर्यंत तुमचं मन शुद्ध होणार नाही तोपर्यंत तो पॉवर मिळणार नाही. आपण टीव्ही मध्ये बघतो पुराण कथामध्ये की वा तपश्चर्या करत होता, मग त्याच्या अंगावरनं साप चालले, तर त्याच्यावरती हे झालं, ते सापाचं वारुळ झालं, काही राक्षस येते, हे येते, त्याला बाधा देते, तरी सुद्धा तसंच अखंड तपस्या करतो, मग देव प्रसन्न होतो.